आता ज्या आपण तोंडानं बोलतोय किमान तेव्हा एखादा 100,000 रुपयाचा बोनस पर क्विंटलनं दिलं पाहिजे. असं कधी वाटलं का तुम्हाला? 15 वर्षाच्या काळात एकही डाव बोनस दिला नाही अध्यक्ष महोदय. एकही डाव जास्तीचा भाव कमी देतोय म्हणून बोनस दिला नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही पाहतोय का फक्त 15% नफा धरून जरी काढला, आता जर आम्ही कापसाचे भाव उत्पादन खर्चावर आधारित भाव काढले तर कापसाचे भाव 5,990 रुपये नफा न धरता निव्वळ खर्च 5,990 रुपये होतं. 15% नफा धरला तर तो 6,550 रुपये होतोय. किमान जो खर्च आमचा आहे तो तरी निघाला पाहिजे का नाही? एक शेतकरी मोठा डोक्यावर हात घेऊन बसला होता. राज्यातला मुख्यमंत्री गेले, पंतप्रधान गेले, का बसला असं निराशानं? आणि खत देतोय तुम्हाला, पाणी देतोय, लागलं तर जलयुक्त शिवार आहे, धरणाचं पाणी आहे, खतावर सबसिडी आहे, कर्जमाफी देतोय, हे सगळं देतोय. ऊट आता शेती कर म्हणजे सगळं देता, आपण भाव देता का? हे सगळं दिलं म्हणजे तुम्ही देता किती? मी मागे बोललो होतो अध्यक्ष महोदय, हेक्टरी तुम्ही आम्हाला फक्त 2,000 रुपये हेक्टरी मदत दिली. लुटलं किती याचा हिशोब द्या ना आम्हाला. शेतकऱ्याला लुटलं किती ते कोण सांगणार आहे? ते काँग्रेसचं असू दे, राष्ट्रवादीचं असू दे का भाजप शिवसेनेचं असू दे, तुम्ही लुटलं किती त्याचा हिशोब पहिले दिला पाहिजे. मंत्र्यानं धावेला सांगितलं पाहिजे का ही आम्ही माफी मागतोय, तुम्हाला लुटलं जास्तंय. अध्यक्ष महोदय, पर क्विंटला मागं 2,000 लुटलं. 6,000 कापूस होता क्विंटलाचा, 4,000 विकावं लागला. पर क्विंटला मागं तुम्ही 2,000 लुटला आणि हेक्टरी तुम्ही आम्हाला 1,500 दिले. 1,500 हेक्टरी द्यायचे आणि क्विंटला मागं 2,000 लुटाचं, हे काय देणं म्हणायचं का अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, सरकार कुठलं जरी आलं तर हमी भाव देऊ शकत नाही. ही काळ्या उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ शकत नाही अध्यक्ष महोदय. ही काळ्या दगडावरची रेष आहे अध्यक्ष महोदय. कोणी किती काय ताना मारू द्या, कोणी किती काय काही सांगू द्या, एकतर आम्ही पाहतो का ग्राहकांचा विचार केला जातं, खाणाऱ्याचा विचार केला जातो. अध्यक्ष महोदय, कुठलाही कोणी जरी पंतप्रधान होऊ दे, अच्छे दिनवाले असू दे का बुरे दिनवाले असू दे, तुम्ही भाव देऊ शकत नाही अध्यक्ष महोदय. आणि मग याच्यातला एक मार्ग, एक पर्याय आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणते का आम्ही शेतकऱ्याला उभं करू, पण शेतकऱ्याला उभे करू काय करून उभे करणार आहे तुम्ही? पाणी दिल्यानं शेतकरी उभा राहणार आहे का? अध्यक्ष महोदय, आखरी उत्पादन स्वामीनाथन आयोग आपण 2006 मध्ये सोनिया गांधीजींच्या आदेशानुसार स्वामीनाथन आयोग निर्माण झाला. स्वामीनाथन आयोग 2006 मध्ये निर्माण झाला आणि स्वामीनाथननं काय म्हटलंय, एक अत्यंत महत्वाचं वाक्य वापरलं अध्यक्ष महोदय. काय म्हणताय स्वामीनाथन आयोग? उत्पादन वाढलं पण उत्पन्न वाढत नाही. उत्पादन वाढवलं शेतकऱ्यानं पण खिशात पैसे येत नाही अध्यक्ष महोदय. तो खिसा खाली आहे. आखरी उत्पादन वाढून जगू शकत नाही, उत्पन्न वाढलं पाहिजे अध्यक्ष महोदय. मग उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही भाव देऊ शकत नाही म्हणजे उत्पन्न वाढवण्याची ताकद तुमच्या सरकारमध्ये नाही. सरकार कुठलंही असू द्या अध्यक्ष महोदय, त्याचा उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद तुमच्या सरकारमध्ये आहे का? आम्हाला याचं उत्तर पाहिजे. एकनाथजी खडसेच्या माध्यमातून जे इथं येऊन आम्ही या टेबलावर हात धुवून खेचण्याची सांगत होते का मोठ्या आशेनं आम्ही तुम्हाला सांगतोय का तुम्ही इथूनच मागं करताना विरोधी पक्ष असताना माझा जो शब्द अजूनही आठवतोय का रोजगार हमीतून जेथपर्यंत पेरणी ते कापणीपर्यंत तुम्ही एमआरएचएस मधून मजुरीचा खर्च करत नाही तोपर्यंत उत्पादन खर्च करण्याची कुठलीही ताकद कुठल्याही सरकारमध्ये नाही. ब्रह्मदेव येऊन जरी बसवला ना तर त्याच्या हाती नाडी सापडत नाही शेतकऱ्याची. अध्यक्ष महोदय, उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद तुमच्यात आहे. उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद एका गोष्टीमध्ये आहे, जोपर्यंत एमआरएचएस मधून पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे एमआरएचएस मधून होणार नाही तोपर्यंत त्याचा खर्च कमी होणार नाही. आज मजुरीचा खर्च 75% अध्यक्ष महोदय, 25% बियाणे आणि खतावर जातं. आता अवकाळी पाऊस आला नाही, मग आमची दुबारा पेरणी करावी लागली म्हणजे आमचा खर्च 100% निघत नाही. पण उत्पादन पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं जर एमआरएचएस मधून घेतली तर मजुरीचा खर्च त्याला भेटला असता आणि 25% फक्त त्याचे वाया गेले असते पैसे अध्यक्ष महोदय. म्हणजे दुष्काळावर मात करू शकते ही मागणी, दुष्काळावर मात उपाय होऊ शकते या गोष्टीचा.